करायला सगळ्यात सोपा, कुणीही बनवू शकेल इतका हा सोपा रवा केक अगदी घरातील अवेलेबल असलेल्या साहित्यात बेकरीसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि बलूनसारखा टम्म फुगणारा असा हा केक घरच्या घरीही बनवून खाऊ शकतो। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर केकचं बॅटर बनवायच्या अगोदर आपण मीडियम गॅसवरती एक मोठं पातेलं गॅसवर प्रीहीट होण्यासाठी ठेवायचे। केक बनवताना पातेलं प्रीहीट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच केक एकदम परफेक्ट बेकरीसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि बलूनसारखा फुलून वर येतो। तर इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय, 2 विलायची, अर्धी वाटी साखर। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। छान साखरेची पावडर झाली पाहिजे। आता ह्यामध्ये 1 कप मैदा, अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून आणखीन एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। ह्या प्रोसेसमुळे केक मस्त आपला स्पॉन्जी बनून तयार होतो। कुठलाही केक बनवताना केक स्पॉन्जी व्हावा म्हणून ते बॅटर आपण एकसारखं फिरवत राहतो। तर असं मिक्सरला वाटल्याने हे बॅटर सारखं फिरवत बसायची गरज लागत नाही। आता ह्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचे। आता ह्यामध्ये 1 कप दूध टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे। हे केकचं बॅटर बनवण्यासाठी आपण 1 कप रवा, 1 कप मैदा आणि 1च कप दूध घेतले। सेम क्वांटिटीमध्ये हे केकचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। आता साखर आणि मिल्क पावडर आपल्या गोडीप्रमाणे, चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता तेलाचं प्रमाण इथं आपण 1/3 घेतले। थोडंसं कमी घेतलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही होत। आता हे बॅटर छान एकसारखं मिक्स करून घ्यायचे। तर पहा, हे एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे। केक बनवण्यासाठी सर्व काही साहित्य मेजरमेंटनुसार घेतलं तर केक बिघडण्याचा चान्सच राहत नाही। एकदम परफेक्ट केक तयार होतो। केक टिनच्या भांड्याला थोडंसं तेल लावून बटर पेपर लावलेला आहे। आता ह्या केक टिनच्या भांड्यामध्ये बॅटर टाकून थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचे आणि लगेच हे बॅटर आपण जे पातेलं प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये अलगद पक्कडच्या सहाय्याने ठेवायचे। पातेल्याच्या आतमध्ये जाळी ठेवलेली आहे, त्यावर ठेवून वरती झाकण ठेवून 35 ते 40 मिनिटांसाठी मंद गॅसवरती केक बेक होण्यासाठी ठेवायचे। सुरुवातीला कमीत कमी अर्धा तास तरी वरचं झाकण अजिबात काढायचं नाही। तर पहा, 35 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया। तर इथे बघू शकता मस्त असा बलूनसारखा टम्म केक फुगलेला आहे। बघू शकता शिजला की नाही तेही बघूया। तर पहा, चाकूला अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजेच एकदम परफेक्ट केक शिजलेला आहे। गॅस बंद करून बाहेर काढून घेऊया आणि थोडंसं थंड होऊ देऊया। तर पहा, पूर्णपणे नाही थंड झालेलं, थोडंसं झालेलं आहे। तर मी लगेच ताटामध्ये काढून दाखवते। बघू शकता ह्याच्या कडा अगदी सहज निघतायत, म्हणजेच परफेक्ट शिजलेला आहे। तर पहा, अगदी सहज केक निघलाय। केकवरचं बटर पेपर बघू शकता अगदी सहज निघलेला आहे आणि केकही बघू शकता खालून एकदम परफेक्ट बेक झालेला आहे। 35 ते 40 मिनिटं मंद गॅसवरती झाकण न काढता जर बेक केला तर असा परफेक्ट केक बनवून तयार होतो। केकची साईज बघू शकता, अगदी डबल साईजचा केक बलूनसारखा फुलून तयार झालेला आहे। कडेची जाळीसुद्धा बघू शकता। तुम्हाला 1 पीस कट करून सुद्धा दाखवते। बघू शकता एकदम मस्त, अगदी बेकरीसारखा मऊ लुसलुशीत जाळीदार, तोंडात टाकताच विरघळेल असा केक बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही आजची रवा केकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।